नमस्कार फ्रेंड्स, ईट मी ब्लॉगच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवलं आहे यम्मी टमी टमॅटोचा रस्सा। हो, टमॅटोचा रस्सा माझा वन ऑफ द फेवरेट डिश आहे। सो आपण जाणून घेऊया याची रेसिपी। 4-5 टमाटे घेतले जे कुकरमध्ये मी उकळून घेतले। वाटण्यासाठी घेतले सुकं खोबरं जे बारीक किसून घेतले। एक बीट घेतले टमॅटोसोबतच उकळून घेतले। जिरं, लसूण, मिरची आणि अद्रक। बीट ऑप्शनल आहे, तुम्हाला बीट नाही घ्यायचं असेल तर नाही घेऊ शकता। मसाला घेते मी तयार करून। मीठ घेतलं आहे, हळद घेतली आहे, धने पावडर आणि तिखट घेतलं आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। थोडासा गरम मसाला घेतला आहे। आता ह्याला छान मिक्स करून घेते। हे मी यासाठी करते की जेणेकरून आपण जेव्हा वाटण तेलामध्ये फ्राय करू तेव्हा मसाला जो आपला हा जळणार नाही। ह्याला अशी पेस्ट बनवून टाकल्यावर अशी थोडीशी पेस्ट बनवून मी साईडला ठेवून देते। तोपर्यंत आपण मिक्सरमध्ये टमॅटो आणि बीट वाटून घेऊया, छान पेस्ट करून तयार करून घेऊया। याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकते। जसं मी सांगितलं बीट तुमच्यावर ऑप्शनल आहे, पण बीट असलं की टेस्टही छान येते, लहान मुलांनाही कळत नाही। लहान मुलांसाठी ही पौष्टिक होऊन जाते आणि याला रंगही छान येतो। सो बघू शकता ही पेस्ट तयार झाली आहे टमॅटोची। जे वाटण मी घेतलं होतं त्याला मी असं जाडसर वाटून घेतलं आहे। कढीपत्ता घेतला आहे फोडणीसाठी आणि ही मसाल्याची आपली पेस्ट। पाणी ठेवलं आहे मी जितकी आपल्याला क्वांटिटी हवे त्यानुसार। टमॅटो सार जेवढा लिक्विड असं छान असं थिन असेल तेवढं छान लागतं। सो तेल गरम झालं आहे, तेलामध्ये मी जिरं आणि मोहरी टाकून घेतले। थोडंसं हिंग टाकलं आहे, कढीपत्ता तडतडला की जो आपण जाडसर वाटण वाटून घेतलं होतं ते आपण तेलामध्ये थोडंसंच फ्राय करून घेऊया। ह्याचं कच्चा सार जास्त घालवायचा नाही आहे, कारण टमॅटोच्या सारमध्ये हे कच्चापणा जो असतो ना हेच खूप टेस्ट देतं टमॅटोच्या सारला। सो थोडंसं असं तेलामध्ये फक्त परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता जरासं लाईट ब्राऊन असं झालेलं आहे। सो याच्यामध्ये जी मसाल्याची पेस्ट तयार केली होती ती मी टाकून घेते। आता ह्याला छान असं परतून एक 5 मिनटं ढाकण देऊन ठेवूया, जेणेकरून हे जे मसाला आहे हे तेलात थोडं शिजून होईल। साखर टाकली आहे आंबट गोडसाठी, साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची असेल तर टाकू शकता। 5 मिनटं मी ढाकण देते, जेणेकरून मसालाही छान भाजून निघेल आणि मसाला जो टाकला आहे त्याला तेल तरी यायला सुरू होईल। वाव, सो तुम्ही बघू शकता असं मसाल्याने छान तेल सोडलं आहे आणि याची छान अशी तरी आली आहे। छान असे बबल्स यायला लागले। सो आता मी टमॅटोची पेस्ट टाकून घेते। थोडंसं परतून याच्यामध्ये हवे त्या क्वांटिटीनुसार तुम्ही पाणी टाकू शकता। मी 2 ग्लास पाणी टाकलं याच्यामध्ये। टमॅटो सार भाताबरोबर खाण्यामध्ये खूप छान लागतो। सो त्यामुळे मी हे डाळीप्रमाणे असं लिक्विडच टमॅटो सार ठेवते। मी अशा पद्धतीने टमॅटोचं सार बनवते। तुम्ही कशा पद्धतीने टमॅटो सार बनवता मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता मी ह्याला थोडंसं उकळी येण्याला ठेवणार। छानपैकी उकळी आली की मग सर्व करायला रेडी। तुम्ही बघू शकता किती छान रंगही आला आहे आणि टेस्टही ह्याची खूप छान असणार आहे। भात मी बनवून घेतला आहे। आता गरम गरम भातावर हे गरम गरम रस्सा टमॅटोचं सार, वाव। आणि बाहेर असा पाऊस चालू असेल आणि त्यात हे टमॅटोचं सार आणि भात खाण्याची मजाच खूप वेगळी आहे। सो असे मी सर्व केलं आहे। किती वाफळता रस्सा आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंटमध्ये नक्की तुमची प्रतिक्रिया सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।